श्री संत सद्गुरू बाळूमामा या नावातच एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे, जगण्याची जिद्द आणि नक्कीच बाळूमामांचे भक्त असल्याने आयुष्याला खरोखर किंमत आहे. मित्रांनो, आजचा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर या संदेशाला तुम्ही नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. एकीकडे जिवंत माणसांचे मन दुखवायचे आणि दुसरीकडे भरपूर जास्त देवपूजा करायची म्हणजे सगळे पाप धुतली जातात, हीच जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला भगवंतांची प्राप्ती करायचंच असेल तर तुम्ही चांगले कर्म करा, तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांची प्रत्यक्ष भक्ती करा आणि निस्वार्थ मनाने नाम घ्या, नक्कीच तुम्हाला त्यांची प्राप्ती होईल. बाकी जर तुम्ही नेहमी जीवनामध्ये वाईट कर्म करत असाल आणि भगवंतांची तुम्हाला प्राप्ती करण्यासाठी तुम्ही भगवंतांपुढे अगरबत्त्या लावत असाल किंवा नैवेद्य दाखवत असाल तर खरोखर तुम्ही सर्वात जास्त मूर्खपणा करत आहात. भगवंत सांगतात, जर माझं नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. डोळ्यानं न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तर तुमचा विश्वास असेलच, तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला काही हरकत नाही. खोटी शपथ घेऊन माणसं मरत नसतात, पण प्रत्यक्ष मरतो तो विश्वास असतो आणि विश्वास एकदा जरी गेला ना तेव्हा काहीच शिल्लक राहत नाही. हे मात्र अगदी खरे आहे आणि सत्य आहे. नक्कीच मित्रांनो, कोणीही कोणावर असाच विश्वास ठेवत नसतं. त्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप खास असतात याचं भान तुम्ही नेहमी ठेवायचं आणि त्या विश्वासासाठी तुम्ही पात्र आहात हे सिद्ध करून नेहमी दाखवायचं असतं. बाकी आयुष्य एका कादंबरीसारखे आहे, रहस्याने भरलेले. पुढे काय लिहिलं आहे ते प्रत्यक्ष पान उलगडेपर्यंत कोणाला समजणारी नाही, हे मात्र अगदी सत्य आहे आणि खरेही आहे. वेळ सोडून या संपूर्ण जगात कोणीच अचूक न्यायाधीश नसतो, कारण वेळ चांगलीच असेल तर सगळे आपले असतील आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच आपल्याला प्रत्यक्ष व परक्यांची ओळख करून देते. म्हणून प्रेमळ भक्तांनो, वेळ आहे, आजही तुम्ही भगवंतांची भक्ती करा, कारण पुन्हा वेळ जशी होईल तेव्हा तुमचे शरीर तुम्हाला साथ तर देणार नाही, पण नक्कीच जर तुम्ही तुमच्या शरीराला आणि भगवंतांचे नाम घेत राहाल तर नक्कीच तुमचे आयुष्य एकदम आनंदी होईल. बाकी खूप नशीबवान नक्कीच असतात असं प्रत्येकाला दिसतो माणूस जेव्हा त्याला यश प्राप्त होतं, पण खरोखर जेव्हा माणूस कष्ट करतो व संघर्ष करतो तेव्हा कोणालाही त्याचे नशीब दिसत नाही. ही मात्र गंमत आहे. या जगात आपले स्वतःचे असे काही नाही. जे काही आपल्याजवळ आहे ती आपली एक पद्धतीची तात्पुरती ठेव आहे. पुत्र ही सुनेची ठेव असते, कन्या ही जावयाची ठेव असते, तर जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे. बाकी एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचं होईल, मुलीला जावई घेऊन जाईल, जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. जीवनात सर्वात मोठा गुरु हा काळ असतो, कारण काळ जी शिकवतो तो कोणी शिकवत नाही, हे मात्र खरे. तेव्हा ही ठेव म्हणून तुम्ही सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क अजिबात गाजवू नका. तुम्ही किती जरी हुशार असला तरी आपण माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर तुम्हाला माहितीच नसेल तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग राहणार नाही. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तोच खरा सुखी होतो. दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट मात्र कधी भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याला हे भगवंत कधीच उपाशी मारत नाहीत, हे मात्र निश्चिंत खरे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, किती जास्त दुःख जरी असले ना तरी तुम्ही प्रत्येक क्षणी मामांचे नाम घ्या, ते म्हणजे अगदी निस्वार्थ मनाने. जर तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण कराल तर प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक वेळी हे गुरुमाऊली नक्कीच तुमच्यासोबत असतील आणि नक्कीच तुम्हाला नेहमी आशीर्वाद देत राहतील. बाकी किती जास्त अडचणी आल्या, किती जास्त संकटे आली तरी घाबरू नका आणि गिवअप तर अजिबात करू नका, म्हणजे हार अजिबात मानू नका. कारण परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, वेळ नक्कीच लागेल, पण तुला जी गोष्ट आम्ही देणार ती गोष्ट तुझ्यासाठी योग्य असेल. म्हणून संयम ठेव, आम्ही तुझी परीक्षा घेतोय.
की जी गोष्ट आम्ही तुला देणार आहोत त्या गोष्टीसाठी तू बनलेला आहेस का नाही, यासाठी आम्ही तुझी परीक्षा घेतोय. बाकी चढ उतार तर राहणारच. याचा जास्त काळ तुझ्या मनावर प्रत्यक्ष विचार करण्यात वेळ न घालवता नेहमी माझे नाम घे. माणसांतले हितसंबंध शाबूत ठेवण्यासाठी फार काही करावं लागत नसते. प्रत्यक्ष आयुष्यावर मनसोक्त प्रेम मात्र असावं लागतं. जगण्याची संधी दिल्याबद्दलही नियतीपुढे नतमस्त होणार निहंकारी प्रत्यक्ष भाव लागतो. हे त्याला साधता आलं त्याच्या जीवनाची खरोखर फुलबाग होते. आयुष्यातले अनेक आनंदाचे क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कड आणि अवसर प्रत्यक्ष घातलेले आवेग हे त्यालाच माहिती असतात. एकदा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा. यासारखी इच्छा पूर्ण न होणं यासारखा शापही नसतो. पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कृष्ट प्रत्यक्ष न कळणं यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला हे मात्र खरे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की भगवंत जर असला असता तर आज आम्ही इतके कष्ट घेतोय, तर इतके कष्ट व इतक्या अडचणीत असून देखील भगवंत असला असता तर खरोखर आम्हाला वाचवला असता. अशी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही करू नका, फक्त संयम ठेवा. परमेश्वर जेव्हा देतील तेव्हा सर्वात उत्तम देतील. बाकी तुम्ही विचार करण्यापेक्षा प्रयत्न करा व कष्ट करा. कारण परमेश्वराने सांगून ठेवले, जेवढं माणूस प्रत्यक्ष कामानं थकत नसतो त्यापेक्षा दुप्पट माणूस त्याच्या विचाराने थकतो. विचार करू नका, फक्त कार्य करण्यावर लक्ष द्या. बाकी जीवनात जे काही मिळेल ते सर्वात उत्तम आणि सर्वोत्कृष्ट मिळेल. नेहमीच दुसऱ्यांच्या मनाचा विचार करता करता कधीतरी आपल्याच भावनांचा खेळ होऊन बसतो आणि तरीसुद्धा इतरांच्या भावनांचा विचार करत आपण स्वतःचं मन मारून प्रत्यक्ष जगत राहतो. हेच आपलं आयुष्य. बाकी लक्षात घ्या, जगायचंच असेल तर तुम्ही स्वप्नांसाठी जगा आणि जगायचंच असेल तर तुम्ही आपल्या माणसांसाठी जगा. कारण एका गोष्टीचे भान असू द्या, जो प्रत्येक वेळी रडत असतो आणि दुःखाचे रड गाणे गातो त्याच्या आयुष्यात नक्कीच त्याच्या दारी उभं असलेलं सुख हे बाहेरूनच बाहेर जातं. म्हणून तुम्हाला एक गोष्ट मी सांगून टाकतो, किती जास्त दुःख असले, किती जास्त अडचणी जरी असल्या तरी तुम्ही घाबरू नका, निराश होऊ नका. नेहमी भगवंतांचे तुम्ही तुमच्या नक्कीच ओटामध्ये नाम आणि प्रत्यक्ष तुमच्या मुखी नाम असू द्या. हे तर तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे. बाकी जगणं ही सुद्धा कला आहे. आपलं जगणं कसं ठेवा, असं ठेवा की दुसऱ्यांना त्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे. बाकी तुमच्या जगण्यातून जर जास्त ॲटिट्यूड होत असेल नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात जास्त चुकीचं आहे. चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही. बाकी चिंता ही संकटांना तुमच्या आयुष्यात बोलू शकते, हे मात्र खरे. बाकी मित्रांनो, तुमचं काम झालं म्हणजे मदत करणाऱ्याला कधीच विसरायचं नसतं. कारण लक्षात घ्या, हा काळ इतका भयंकर आहे की तो एका साध्या कोळशाला देखील हिऱ्यामध्ये बदलून टाकतो. म्हणून तुम्ही समजून घ्या. बाकी आयुष्यात ज्या व्यक्तीवर आता संकटे आहेत तो व्यक्ती भविष्यात सुखी होऊ शकतो आणि जो व्यक्ती आज सुखी आहे तो उद्या दुःखी होऊ शकतो. म्हणजे जर आज जो सुखी आहे तो उद्या दुःखी होऊ शकणार नाही, जेव्हा तो अहंकार करणार नाही, गर्व करणार नाही. जे काही ज्याला भगवंतांनी दिलेलं आहे त्यामध्ये आनंदाने जीवन जगेल आणि प्रत्यक्ष आपल्या ताटातलं जो दुसऱ्यांना देतो त्याचे आयुष्य मात्र कधीच निराशेने होत नसते. भक्तांना धक्काबुक्की प्रत्यक्ष होत असते. म्हणून भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हालाही सध्या धक्काबुक्की होत असेल तर घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहो. आम्ही फक्त तुमची परीक्षा घेतोय. बाकी परीक्षा संपल्यानंतर आम्ही इतक्या चांगल्या गोष्टी तुम्हाला देऊ ज्याची तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी कल्पना केली नसेल. जेव्हा लोक तुमच्याविषयी थोडंसं चांगलं ऐकतात तेव्हा थोडं संशयी होतात, पण जेव्हा तुमच्याविषयी वाईट ऐकत असतात तेव्हा लगेच विश्वास ठेवतात. हे मात्र खरे. बाकी लोकांना या गोष्टीची काही मतलब नसते. तुम्ही खुश आहात की नाही त्यांना फक्त या गोष्टीचा फरक पडतो की तुम्ही त्यांना खुश ठेवता की नाही, तुम्ही त्यांच्या कितीपट कामाला याल याबद्दलच लोक जास्त विचार करतात. खूप नशीबवान असतात ती लोक ज्यांचं प्रेम, त्यांची इज्जत पण प्रत्यक्ष करतं आणि कद्दर पण. बाकी मित्रांनो,
आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला भगवंत देतोय त्या गोष्टी नक्कीच तुम्ही घ्या आणि त्या गोष्टीचा आनंदही प्रत्येक वेळी तुम्ही घ्या, पण गर्व कधी करू नका. एवढं मात्र ही गोष्ट तुम्ही भगवंतांनी सांगितलेली आहे का? योग्य वेळी चुकीच्या गोष्टीपासून स्वतःला दूर जर ठेवला तर प्रत्यक्ष अयोग्य वेळ आयुष्यात कधीच तुमच्या येणार नाही, हे मात्र निश्चिंत खरे. बाकी मित्रांनो, रोज रोज आयुष्य असंच असतं, कधी सुख दिसेल तर कधी दुःख दिसेल. म्हणून तुम्हाला प्रत्येक क्षणी समाधान राहायचं आहे, कारण हे आयुष्य आहे, असेच जगायचं आहे. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. आता सध्या तुमच्यामध्ये हिंमत आहे, म्हणूनच तुम्ही प्रत्यक्ष आयुष्यात अजूनही कणखरपणे थांबले आहात. बाकी मित्रांनो, जर सर्व काही संपलं असं तुमच्या जेव्हा मनाला वाटेल तेव्हा विचार करा, तुमचं आयुष्य अजून शिल्लक आहे म्हटल्यानंतर नक्कीच परमेश्वराने तुमच्यासाठी काहीतरी मोठी आणि अद्भुत योजना नक्कीच राखून ठेवलेली असेल. एवढ्यावरती मात्र तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम कार्य आहे. काल प्रत्यक्ष काय कालचक्र आहे बघा, निर्मळ निसर्गाचे. लहानपण, वेळ आहे, ताकद आहे, पण जवळ पैसा नाही. तरुणपण, ताकद आहे, पैसा आहे, पण वेळ थोडाही नाही. बाकी तिसरे म्हातारपण, पैसा आहे, वेळ आहे, पण ताकद नाही. निसर्गाला तोड नाही, म्हणून आहे तो दिवस तुम्ही सुखात आणि आनंदात जगा. आपली एक पद्धतीची परीक्षा आहे. बाकी विचार करू नका, प्रत्येकाला संकटे असतात. फरक इतकाच असतो की काही लोक संकटे आहेत म्हणून दुःखाचे अजून जास्त रडगाणे गातात आणि नेहमी आयुष्यात दुःखी राहतात, तर काही जणांना संकटे असूनसुद्धा प्रत्यक्ष ते प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधतात आणि आनंदी राहतात. यातले तुम्ही व्हा. नेहमी आनंदी राहा, नेहमी खुशीमध्ये राहा. बाकी सुख दुःख तर येणारही आणि जाणारही, याचा जास्त विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आनंदाचा विचार करा. गुरु माऊलींनी सांगून टाकले, माझ्या प्रेमळ भक्ता, जे तुला पाहिजे आहे त्यापेक्षा उत्तमच देईन. तू फक्त समाधानी राहा. कुणाचं सुख पाहून ते आपल्या वाटेला काय नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा तुम्ही कोणाचं तरी दुःख पहा, निदान ते आपल्या वाट्याला परमेश्वराने टाकलेलं तर नाही, हे पाहून तुम्ही नेहमी समाधानी राहा. हे पाहून समाधानी राहून जगणे म्हणजेच नक्कीच आयुष्य आहे. बाकी मित्रांनो, तुमच्या आयुष्यात जे संकटे आलेली आहेत त्या प्रत्येक संकटांवर तुम्हाला मात करता येईल. फक्त तुम्ही समाधानी राहा. योग्यता माणसाला स्थान देते, तर श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते, आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात ना, जग त्यालाच नेहमी सन्मान देते. बाकी दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नातं कोणतं का असेना, आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात. हे सर्वप्रथम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. बाकी मित्रांनो, वृक्ष देतात छाया, आई देते माया, वारा देतो श्वास, फूल देतो वास, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी. दुःख असेल कितीही तरी मधुर असावी हो तुमची वाणी. बाकी नेहमी तुम्ही आनंदी राहा व नक्कीच भगवंतांच्या स्मरणात राहा. एवढंच आम्ही तुम्हाला सांगून टाकतो. आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही प्रत्येकाकडे जरूर शेअर करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक भक्तांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश रोज नक्कीच ऐकायला मिळतील. तुम्ही कितीही चांगले राहा, कितीही चांगले काम करा, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, पण दृष्टिकोनाचे ऑपरेशन होणे अशक्य. बाकी भगवंत ऑपरेशन त्याचं करत असतात, ते म्हणजे वाईट वेळ परिस्थितीने. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आयुष्यात तुम्हाला प्रत्यक्ष जर तुम्ही दुसऱ्याला आनंदी ठेवायला जाल तर फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या मनाचा विचार करा. एक गोष्टीचं भान असू द्या, जो माणूस तुम्हाला मानतो तो मानतो, आणि जो तुम्हाला मानणार नाही तुम्ही त्यापुढे किती चांगले कार्य करा, त्यामध्ये चूक तुमची तो 101% काढणार, हे निश्चिंत खरे. म्हणून जास्त कुणाची प्रत्यक्ष विचार न करता आनंदाने जीवन जगा, आणि नेहमी प्रत्येक वेळी तुम्ही भगवंतांचे नाम घ्या. हेच चांगल्या पद्धतीने जीवन जगणं आहे. कर्म आणि धर्म, कोणी माझी वाईट करते हे ज्याचं कर्म, आणि मी मात्र कोणाची वाईट करणार नाही,
हा एक पद्धतीचा माझा धर्म, कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नसते. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे पण सांगता येत नाही. हे निश्चिंत खरे. कोणाची बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवणे मूर्खपणा आहे. म्हणून कोणाच्या म्हणण्यावरून तुम्ही माणसाची किंमत अजिबात ठरवू नका. माणसं ओळखताना तुम्ही स्वतःचा अनुभव वापरा. म्हणजे चांगली माणसं तुमच्यापासून कधी दुरावणार नाहीत. जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरून प्रत्यक्ष शिल्लक राहणार नाही तोपर्यंत तुम्ही वाईट मार्गाला लागू नका. पण लक्षात घ्या, वाईट मार्गाला लागणे हे चुकीचं आहे. परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, आयुष्यात जितकं जास्त तू वाईट कर्म करशील त्यापेक्षा जास्त तू वाईट भोग भोगशील. म्हणून चांगले कर्म कर आणि नेहमी तू प्रत्येक वेळी आनंदी राहा. हेच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा जरी हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा ती आपल्याला मिळू शकणार नाही. आणि ती असते आपलं आयुष्य. म्हणूनच मनसोक्त जगा. मनसोक्त तुम्ही आनंदाने जगून भगवंतांचे नामस्मरण करा. जगावे असे की जीवन कमी पडेल, हसावे असे की दुःखाचा विसर पडेल. नशिबात असेल ते नक्कीच मिळून जाईल, परंतु प्रयत्न इतके करावे की परमेश्वराला देणे देखील खरोखर भाग्य पडेल. बाकी आयुष्य असं नसावं. कोणीतरी यावं आणि भावनांशी खेळून निघून जावं. आयुष्य तर असं असावं की कोणीतरी यावं आणि आयुष्यभर नेहमी आपल्यासोबत असावं. नक्कीच मित्रांनो, वेगळा प्रत्यक्ष तुम्ही व्हा. म्हणजे तुमच्यामध्ये जेव्हा तुम्ही बदल घडवाल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये बदल येईल. बाकी जर तुम्ही विचार करत असाल की माझं नशीब फुटका आहे, माझे प्रत्यक्ष भाग्य खराब आहे, तर तुमची विचारसरणी चुकीच आहे. कारण लक्षात घ्या, प्रत्येकाचा काळ वेगळा असतो. कोणाला आज सुख आहे म्हणून त्याचं सुख पाहून तुम्ही जळू नका अथवा स्वतःचे भाग्य पाहून रडू नका. कारण प्रत्येक माणूस यशस्वी माणसाचे कष्ट न बघता नेहमी त्याचं नशीब बघतो. हे तुम्हाला प्रत्येक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. नक्कीच आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका. माणसाचं मन फार चालाक आहे. सल्ला मागण्याकरता ती सतत माणसं हेरत असतात आणि त्यातला जो सल्ला स्वतःला सोयीस्कर वाटेल तोच मात्र स्वीकारतात. त्या स्वतःच्या स्वार्थाची प्रत्यक्ष भर घालून त्याच तत्त्वज्ञान बनवतात आणि स्वीकारलेल्या व्यसना प्रत्येक सगट आहे तिथंच राहतात. त्याशिवाय कोणत्या मान्यवर प्रत्यक्ष व्यक्तीने मला हे सांगितले त्यांचेही कौतुक करतात. बाकी मित्रांनो, नावात काय असते हा प्रश्न तसा जगजाहीर नावात खरंच तसं काही नाही. ते नाव घेऊन तुम्ही कोणत्या गावात जन्म घेतला याला जास्त महत्त्व. तुम्हाला कोणते आई वडील लाभले त्यावर नक्की बरंच अवलंबून. तुमचा बँक बॅलन्स पण प्रत्यक्ष नजरेआड करता येत नसते. हे अगदी खरे. कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नसते. पाणी उलटले की जुने काही आठवत नसते. तुम्ही नसल्यास प्रत्यक्ष कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण तुमच्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होणार नाही याची तुम्ही खरोखर जाणीव ठेवा. एक गोष्ट सतत सिद्ध होते की तुमच्या प्रत्यक्ष व्यक्तींना किती तुम्ही जीव लावा, शेवटी ती व्यक्ती तुम्हाला परकी आहे हे एक ना एक दिवस दाखवून जाते. म्हणून लोकांचा जास्त विचार करू नका. कोण व्यक्ती तुमच्याबद्दल कसा विचार करतो याचा जर तुम्ही जास्त विचार कराल तर तुम्ही तुमचे आयुष्य कधीच आनंदाने व सुखाने जगू शकणार नाही. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. मित्रांनो, परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख आम्ही दूर करू. फक्त तू नक्कीच आमची भक्ती कर, ती अगदी निस्वार्थ मनाने. कारण लक्षात घ्या, परमेश्वर आपल्या प्रत्येकांच्या सोबत आहेत. फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती नक्कीच विश्वास ठेवायचे. आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन मात्र नक्कीच ऐका. भिंतींचा शोध लागला आणि कपलात प्रत्यक्ष राहणारा माणूस कुलपात राहू लागला. मोबाईलचा शोध लागला. समोर बसून बोलणारा माणूस लांब राहूनच बोलू लागला. विज्ञानाने जगाला जवळ आणले पण माणसांना एकमेकांपासून दूर केले. ही गोष्ट मात्र खरे. चांगलं करायला जमत नसेल तर दुसऱ्यांचं वाईटही तुम्ही कधी करू नका. कारण वेळ प्रत्येकांची येते, फक्त त्यावेळेस कारण वेगळी असतात. हे मात्र तुम्हाला नेहमी समजून घ्यायचे. मित्रांनो,
आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही तुमच्या मित्रांकडे नक्की शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब. नक्कीच विज्ञान म्हणतं बाह्य शक्तीशिवाय काय घडू शकत नाही, मग ही सृष्टी आपोआप तयार झाली कशी, हे मात्र मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी भगवंत प्रत्येक ठिकाणी आहेत, फक्त आणि फक्त आपल्याला त्यांना शोधायचे. तुम्ही तुमचा स्वभाव अगदी सूर्यासारखा ठेवा. सूर्याला उगवण्याचा अभिमान नसतो आणि मावळण्याचा अपमान देखील नसतो. या पद्धतीने तुम्ही तुमचा स्वभाव ठेवा. जगण्याचा दर्जा प्रत्यक्ष तुमच्या विचारांवर अवलंबून असतो, तुमच्या परिस्थितीवर कधीच नसतो. बाकी परिस्थिती आज जरी वाईट असली तरी त्या परिस्थितीला पाहून तुम्ही तुमचं भविष्य ठरवू नका, कारण काळामध्ये भरपूर जास्त शक्ती आहे. तो एका साध्या प्रत्यक्ष कोळशाला हिऱ्यामध्ये परिवर्तित करू शकतो, तर आपल्या जीवनालाही नक्कीच चांगल्या पद्धतीने सुधरू शकतो. फक्त माणसाने कर्म मात्र नेहमी चांगले करावे. अक्षर किती सुरेख असले तरी खाडाखोड झालेल्या शब्दाकडे जसे पाहिले जाते, तसेच माणसाचे गुण किती चांगले असले तरी त्याची एक लहान चूकसुद्धा प्रत्यक्ष पहिली दिसते. हे मात्र अगदी खरे. मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी प्रत्येकाला वाटत असतं, पण खरं सांगू का, आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो तितकंच आपलं आयुष्य आपण जगलो आहे असं प्रत्येक वेळी आता मोठं झाल्यावर प्रत्येकाला वाटत आहे. बाकी किती जास्त अडचणी असल्या तरी नेहमी तुम्ही जीवनामध्ये भगवंतांवरती नक्कीच विश्वास ठेवत चला. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. बाकी मित्रांनो, ज्या क्षणी तुम्हाला अडचण येईल त्या क्षणी तुम्ही परमेश्वरांचे नामस्मरण नक्कीच करत चला. कष्ट प्रत्यक्ष असतात, क्षेत्र कोणतीही असो, आयुष्यात कष्टाला खरोखर पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही खरोखर नक्कीच मित्रांनो पर्याय नाही. बाकी भगवंत सांगतात, कोणीतरी करायला हवं यापेक्षा तू काहीतरी कर. प्रत्यक्ष हाच तुला चांगला उपाय आहे. मनुष्य वस्त्र बदलतो, निवास बदलतो, कधी कधी नाती देखील बदलतो, तरी दुःखीच राहतो, कारण तो स्वतःला बदलत नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला बदलाल तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष आनंदी राहू शकाल. सुखाची नशा चढली की स्वतः शिवाय सगळेजण प्रत्यक्ष तुच्छ वाटायला लागतात. जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा मात्र ती धुंदी उतरायला लागते, पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्र प्रत्यक्ष तुटलेली असतात. हे तुम्हाला तेव्हा समजून जाईल. मित्रांनो, भावना कळायला मन लागत असतं, तर वेदना कळायला प्रत्यक्ष जाणीव लागते आणि भगवंत कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं जगाला सुंदर विचार लागतात. भरभरून जगाला पैसा नाही तर आयुष्य लागतं. सुगंधाने दरवळत राहावं अन वाऱ्याने वाहत राहावं. वाहता वाहता वाऱ्याने सुगंधाला उचलून न्यावं. वाऱ्यालाही कुठे जमलं, नक्की जमलं सुगंधाला धरून ठेवणं. सुगंधालाही कुठं जमलं वाऱ्यासोबत जुळून होणं. ज्याचं त्यानं प्रत्यक्ष काम करावं, उगाच कशाला वेळ घ्यावं. प्रत्येक वेळी तुम्हाला लक्षात ठेवायचे, या जगात कोणी कसं वागावं हे तुम्ही ठरवू शकणार नाही, पण त्यावर तुम्ही कसं रिॲक्ट करायचं व नंतर कसे वागायचं हे मात्र तुम्ही तुमचं ठरवा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. चुकावं लागतं ते ओळखीच्याच माणसांना. अनोळखी प्रत्यक्ष माणसांना काही उपद्रव नसतो हे खरं, पण अनोळखी माणसाचं अनोळखीचे प्रत्यक्ष होतात आणि ओळख नसतानाच्या काळातले प्रश्न प्रत्यक्ष विचारून केव्हा केव्हा बेजार करतात. हे मात्र निश्चिंत खरे. भगवंत म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, प्रत्यक्ष काळ प्रत्येकांचा येतो. आज जरी तुझ्या जीवनात अडचण असली तरी येणाऱ्या काळात सुख नक्कीच तुझ्या आयुष्यात येईल. फक्त आणि फक्त तू संयम ठेव. नक्कीच गोष्टी तुझ्या आयुष्यात सर्वात चांगल्या घडतील. स्तुती म्हणा, शब्बासकी म्हणा, दोन्ही शब्दांचीच असते नक्कीच, पण त्या दर्जाची उंची गाठण्यासाठी आयुष्याशी केलेली तडजोड, परिश्रम आणि त्यागाची गोष्ट मात्र नक्कीच कागदावर मावत नसते. हे निश्चिंत खरे. पैसे दान करावे असे काही नाही. पैसे दान करण्या इतपत प्रत्यक्ष काहींची परिस्थिती नसते, पण कुणासाठी वेळ देणे, कोणाला चांगले मार्गदर्शन करणे, कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे, कोणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे,
तर कुणाला मदत प्रत्यक्ष भुकेलेल्या अन्न गरजूंना जमेल अशी मदत प्रत्यक्ष करणे, जमेल त्या वेळेत दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजेच पृथ्वीवरील वास्तव्याचे भाडे चुकवणे आहे. बाकी मित्रांनो, प्रत्येक वेळी धन महत्त्वाचा नसतो, तर नक्कीच माणसे महत्त्वाचे आहेत हे तुम्ही नेहमी समजून घ्या. भगवंत म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, अजिबात प्रत्यक्ष काळजी करू नको. जी गोष्ट तुला नक्कीच प्राप्त करायची आहे त्यापेक्षा उत्तम गोष्टी निश्चिंत स्वरूपात आम्ही तुला देऊ. बाकी विश्वास ठेवा, ज्या परमेश्वरांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे, ज्या परमेश्वरांनी प्रत्येक पक्ष्यांसाठी नक्कीच त्यांच्या प्रत्यक्ष पोटासाठी प्रत्येक गोष्ट म्हणजे अन्नधान्य त्यांच्यासाठी प्रत्यक्ष तयार करून ठेवलेले आहे, ते म्हणजे आपल्यासाठी देखील ठेवलेले आहेत. पण परमेश्वर प्रत्येक प्राण्याला त्यांचे अन्न नक्कीच त्यांच्या घरापाशी म्हणजे त्यांच्याजवळ आणून देत नसतात. त्यांच्या घरट्यात असेल किंवा प्रत्यक्ष त्यांच्या पिंजऱ्यात आणून देत नसतात, तर त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. त्याच पद्धतीने मनुष्याच्याही जीवनात भरपूर जास्त सुख आहे ते पाहण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला मेहनत आणि संघर्ष करावा लागेल. हे मात्र निश्चिंत खरी आहे आणि सत्य आहे. मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा पूर्णत्व वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे नक्कीच आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून सर्वात प्रथम तुम्हाला हे संदेश प्राप्त होतील.